नमस्कार. लोकसंघर्षमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी दादासाहेब नीळ. आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका कशी झाली. जो औरंगजेब अतिशय स्वतःला शक्तिशाली बलवान समजत होता, त्याच औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अतिशय कपट कारस्थानातून त्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं. हा अपमान छत्रपतींना मान्य झाला नाही म्हणून त्यांनी निषेध नोंदवला आणि लगेचच त्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं. त्यासाठी हजारो सैनिक पहारेकरी त्या ठिकाणी ठेवले. तरीही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी काही दिवसांनी आजारी असल्याचं नाटक केलं आणि त्यांना मग शेतकऱ्यांकडून फळे मिठाई येऊ लागली आणि त्यामुळे ज्या टोपल्यातून येत होती ती दररोज येऊ लागल्यामुळे ते पहारेकरी, ते सैनिक निष्काळीच झाले आणि हीच नामी संधी शोधून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच पिटारातून, त्याच टोपल्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे सुटून बाहेर आले आणि ही सुटका जागतिक दर्जाची झाली. एक एवढंच सांगायचं आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हजारो पहारेकरी असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कसे बाहेर पडले हे औरंगजेबाला कधीच कळलं नाही. अरे वो कैसे गए, आसमान से गए या जमीन से गए, असा प्रश्न त्यांनी त्या सैनिकांना विचारला. परंतु त्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे ध्येय होतं, निष्ठा होती, आत्मविश्वास होता, धाडस होतं आणि त्याच्याच बळावर त्यांनी असे अनेक प्रसंग, अनेक संकटं सहज परतवून लावली. अनेक संकटांना त्यांनी मातीत घातलं. असा हा राजा आपल्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. जय शिवराय, जय जिजाऊ.